नमस्कार. जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे. आजच एक 11:30 वाजता पिंपळगाव सिद्धनाथचे सरपंच जे आहेत विक्रम माझे सोबत जे बसलेले आहेत विक्रम खंडागळे आणि त्यांचे एक भाऊ आणि एक सहकारी यांनी मिळून तीन जे महावितरणचे पथकातले जे व्यक्ती होते, एक सहाय्यक अभियंता, काही वायरमॅन होते, त्यांना धक्काबुक्की केली, शिवीगाळ केली, रस्त्यावरून धक्के मारत हुसकून लावलं. त्याबाबत यात विक्रम खंडागळेसह तिघांवर गुन्हा दाखल झालेला आहे. सर, काय झालं होतं नक्की 11:30 वाजता? 11:30 वाजता विषय असा झाला की आमच्या आजीची दशकरी होती. आम्ही दशकरीचा कार्यक्रम आटपून आमच्या पाहुण्याच्या ठिकाणी बसलो होतो. अचानक वायरमॅन साहेब तिथं आले गावात. वसुलीचं काम त्यांचं काही चालू होतं. मंदिराकडे गेले. मंदिराचा थोडासा काहीतरी लाईट बिलाचा विषय होता. मंदिरात गेले असता 1 महिन्यापूर्वी त्यांनी आम्हाला 15,000 रुपये भरायला सांगितले होते लाईट बिल. कुणी? वायरमॅनने फुरसुंगे साहेब होते त्यावेळेस. पण 15,000 रुपये भरायला सांगितले असताना ते म्हणले 15,000 रुपये, आता ते जुनं लाईट बिल होतं बरंचसं, ते म्हणले 15,000 आपलं रेग्युलर करूया आता आपण. त्यानंतर आमच्या तिथं जागेवरती आम्ही शेख जे वायरमॅन आहे त्यांच्या फोनला 10,000 रुपये मारले. 1 महिन्याभरापूर्वीचा विषय. त्यांच्या अकाउंटला 10,000 मारले आणि त्यांना म्हणलं तुम्ही लाईट बिल भरून घ्या. 10,000 त्यांनी भरले नाही भरले ते आम्ही काही चौकशी केली नाही, पण 10,000 त्यांना मारल्याची आमच्याकडे रिसिप्ट आहे. दाखवतो का? हो, आहे ना आमच्याकडे. 10,000 गेल्या महिन्यात? हो, समीर नजीर शेख म्हणून आहेत. आता त्याची एक्झॅक्ट तारीख आहे 28 जुलैला आपण मारलेली आहे. 28 जुलै. हे साधारण 1 महिन्यावर 5-7 दिवस झाले. हे लाईट बिलाचे पैसे होते का वेगळे होते? हे लाईट बिलाचे पैसे मारलेले आहेत. त्यावेळेस फुरसुंगे साहेब पण आले होते. ते मीटर वगैरे त्यांनी खोलला होता. तेव्हा किती लाईट बिल तर किती होतं? त्यांनी आम्हाला 15,000 रेग्युलर केला असे बोलले. तर आता कसं होतं विषय, सार्वजनिक होतं, त्यांना म्हणलं 10,000 आता भरू, पुढच्या टप्प्यात आपण बाकीचे भरू. हा झाला मंदिराचा विषय. त्यावेळेस त्यांनी आम्हाला ॲग्री केलं, काढलेला मीटर पुन्हा बसवून दिला. जर बसवून दिल्यानंतर आज सकाळी परत ते आल्यानंतर आम्ही इकडे बसलेलो होतो. त्यांनी तिकडे परत कट करायचं म्हणले. आता मला सांगा 28 जुलैला 10,000 भरले. थोडीशी पूर्वकल्पना देऊन आम्ही ते राहिलेलं पण 5,000 किंवा 5-7 हजार असतील ते भरले असते. अचानक साहेबांना घेऊन आले आणि ते आधीचा विषय होता तो तुमच्या मंदिराचा हो, मंदिराचा. तुम्ही तुमच्या मामाच्या घरी राहता, बरोबर आहे? तो पण विषय सांगतो. मग त्याचा आणि याचा काय संबंध? सांगतो ना साहेब. मग तो तिथं विषय झाला. आता शेवटी मी लोकप्रतिनिधी आहे, माझ्या कानावर तिथं विषय आला. तिथून ते आले. आम्ही पाहुण्यांची इथं बसलेलो होतो. तिथं आल्यानंतर घरापाशी गेले. आता काय मुळात घरी होत्या लेडीज वगैरे होत्या. त्यांच्या गळ्यात नाही आयडी, काय MSCBचे ऑफिसर आहेत का काय आहेत काय. आता लेडीजला काय माहिती, घरात आली लाईट कट करायची, मग कशाचा संबंध काय लाईट कट करण्याचा. तर विषय काय झाला, माझे बंधू त्या ठिकाणी गेले. त्यांनी मला फोन केला, म्हणले असं साहेब आलेत, ते लाईट कट करायचे म्हणतात. मी त्या ठिकाणी गेलो. साहेबांनी मी काय म्हणलं, साहेब आता माझ्या घरचं जे लाईट बिल आहे मी ते भरलेलं आहे 14 जुलैला. 14 जुलैपर्यंत मी लाईट बिल रेग्युलर आहे माझं. म्हणजे तू ते 5 सरांच्या नावाने? आमचं मामा ते लाईट बिल रेग्युलर. आता 14 जुलैनंतर आज 2 महिने पण नाही झाले. आजच्या तारखेला 1 महिना आणि वर काही दिवस झाले, 20-1 दिवस. तर विषय काय आला, त्यावेळेस मी 3850 का 3400 काहीतरी लाईट बिल भरलं. तिथून पुढं रेग्युलर आहे. त्यांनी माझा मीटर बदललेला होता, घरचा पण मंदिराचा पण मीटर बदललेला आहे. इथे फॉल्टी मीटर का काय असेल तो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर तिथे आले. त्यांना काय बोललो, साहेब आजच्या मी तुला 12,000 काहीतरी लाईट बिल दाखवतोय. त्यांना म्हणलं, साहेब एक काम करा, मी एक 15 दिवसापूर्वी महिन्याभरापूर्वी तिथं ऑफिसला गेलो होतो. शेख साहेबांना म्हणलं, जे वायरमॅन आहे त्यांना बोललं का आपल्याला ते लाईट बिल थोडं वाढवावं लागेल, काय करावं लागेल. ते म्हणलं ऑफिसला गेलो. ते भेटलो त्यांना. ते म्हणले ठीक आहे मी येऊन पाहतो. आत्ता ते डायरेक्ट कट करायला आले, मध्ये पाणीला आलीच नाही. माझं म्हणणं काय होतं, आता पण तुम्हाला जो व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला असेल किंवा काय त्यांनी व्हिडिओ काढला किंवा त्याच्यात मी वारंवार म्हणतोय की साहेब मी जे तुम्हाला माझी तक्रार आहे तर तुम्ही मला रिपोर्ट द्या लाईट बिलाचा. काय रिपोर्ट द्या का माझ्या घरात युनिट किती, त्याच्या अगेन्स्ट माझं कन्झम्पशन किती काय ते तुमच्याकडे आहेच ना सगळं. अवस्थो लाईट बिल आलो कसं भरायचं आम्ही. बरं हा झाला माझा वैयक्तिक विषय आला, गावचं तीच परिस्थिती. मग आपण बोलायचंच नाही का त्यांना काही. हे बोलायला गेलो ते म्हणले नाही आम्ही कारवाईला आलोय, मी काय कारवाईच करणार, आम्ही तोडणारच. त्यांना मी काय बोललो त्या व्हिडिओमध्ये पण येत असाल ऐकायला का साहेब
मी लगेच जागेवर लाईट बिल भरतो, फक्त मला रिपोर्ट द्या. कसला रिपोर्ट पाहिजे? कसला रिपोर्ट? का मी तुमच्याकडे तक्रार केली ना, मी तुमच्या वायरमॅनला. तुमची तक्रार होती का जास्त रिडिंग? हा, तर मी वायरमॅनला विचारलं तिला, मी तक्रार दिली का? हो म्हणले हा, तुम्ही आले होते माझ्याकडे. मी म्हणलं तुम्ही त्याच्यावर मला उत्तर तरी द्यायचं ना, की मग फोन करायचा का तुमचं लाईट बिल बरोबर आहे चुकीचं आहे? काहीच नाही, आज डायरेक्ट तुम्ही तोडायला येत आहे. थोडा वेळ म्हणलं, मग तुम्ही जर म्हणताय ना लाईट बिल लगेच लाईट तोडायची, तुम्ही एक काम करा, माझी युनिट घ्या. घरात त्यांना परत आधी तर डायरेक्ट घुसले होते घरात, नंतर मी त्यांना स्वतः घरात नेल्यानंतर त्यांना सगळे युनिट दाखवले, बल्ब किती आहे, टीव्ही का काय आहे काय आहे, सगळं त्यांनी लिहून घेतलं. लिहून नेल्यानंतर त्यांना म्हणलं तुम्ही त्याचं हे करा आणि मला ते सांगा. पण ते ऐकायलाच तयार नाही. हां, ते ऐकायलाच तयार नाही. त्यांच्या तोडायचीच कशासाठी तोडायची? मग कन्झ्युमरने काय बोलायचंच नाही का? लोकप्रतिनिधी काय बोलायचंच नाही का याच्यावर? तुम्ही काय तुमच्या वारंवार 50 वेळा सांगितले त्या डिप्या खराब झाल्यात, मग कोणत्याच गोष्टीला वाचा फोडायची नाही का MSCBचे? यांना काय बोलायला गेलं काय, सरकारी कामात अडथळा प्रकरणी 353, हे काय हे चुकीचं आहे. आता MSCBचा कारभार कितपत घालताना हे माहिती आहे का? तालुक्याला माहिती आहे. यांनी ज्यांची कामं वेळेत केलं अडचणच नाही राहणार ना. आणि त्याच्यानंतर आता वैयक्तिक झाला विषय, लाईट बंद करायची काय कारण? 5 तास झालं लाईट बंद आहे गावात. काय म्हणजे यांची मजुरी वाढली ना, मग याच्यावर आवाज आम्ही घेण्यासाठी तुमची गावची लाईट कट केली असं बंद नाही, त्यांनी डीपी जाताना बंद करून गेली. ठीक आहे, आता आम्ही आहे अधिकारी, तुम्हाला रिस्पेक्ट देतो, याचा अर्थ काही नाही केलं पाहिजे. याच्यात आमचं काय चुकतंय? तुम्ही धक्केबुक्की शिवीगाळ धक्केबुक्के साहेब, धक्केबुक्के नाही. आपण त्यांना काय सांगितलं, बघा मी तुम्हाला काहीतरी गोष्ट समजून सांगतो साहेब, तुम्ही जर ऐकायलाच तयार नाहीत तर मी थोडं मोठ्याने सांगणार ना समजून. अजून मी समजून सांगितलेली साहेब, धक्का अजिबात दिलेला नाही. ते धक्का नाही साहेब. आता हे तुम्हाला समजा मी बोललो, साहेब तुम्ही एक काम करा, मला रिपोर्ट द्या, हा विषय मी बोलतोय, वारंवार असं बोलतोय, काय वेगळा विषय? आता जसं बोलतोय तसं त्या व्हिडिओत बोलताना नाही दिसत. अहो थोडं ऍग्रेसिव्हली बोलत होतो ना, कारण ऍग्रेसिव्ह तुम्ही व्हायला भाग पडलं ना. तुम्ही जर काही करायला लागले ऍग्रेसिव्ह होणार ना माणूस. तुम्ही तुमच्या नियमाप्रमाणे चालू, आम्ही कशाला? आम्ही बोलतोय बरं समजा आता माझं 4-6 महिन्याचं 8 महिन्याचं थकबाकी असतं, मग मी केली मजुरी, असं काय विषय नाही. अहो 14 जुलै लाईट बिल भरले, त्याच्यानंतर मी तक्रार पण केली की माझं लाईट बिल वाढून आले. हा जो लाईट बिल आहे समजा, हा तो पानसरे तुमच्या मामांच्या नावाने बरोबर, तिथं कधी नवीन मीटर बसवला? तिथं त्यांनी येऊन परस्पर बसून गेली. कधी? आता त्याला झाले असेल 2-2.5 महिने. 2.5 महिने? हा. आणि 2.5 महिन्यामध्ये दर महिन्याला किती लाईट बिल आलं? अहो 14,000 लाईट बिल आले 2.5 महिन्याचा. हा, मी तेच सांगतो. मी 4,000 भरले त्यातले, पण म्हणजे टोटल 16,000 16,000 आले. मग मी तेच म्हणतोय 16,000 नाही, आपण काय यापूर्वी किती यायचा? अहो यापूर्वी 700-800, 1000, 500. आता काय म्हणजे महिन्याला तर 8,000 वाढलाय. मग बरं, युनिट काहीच वाढले नाही. घरगुती गोष्टी ते जे आहे ते बल आहेत, LED बल आहेत, बाकी काय मोटर वगैरे चालवतं? मोटर नाही, पाण्याची एक छोटी मोटर चालते. तुम्ही त्या शेखना सांगितलं होतं का माझं मीटरचं रिडिंग जास्तच होतंय काही कारण नसताना? त्यांनी काय नाही दिली, प्रतिक्रिया काहीच दिली नाही. मला डायरेक्ट आज प्रतिक्रिया भेटली. हे मला म्हणायचे हे चुकतंय. ज्यावेळेस कन्झ्युमर तुमच्याकडं किंवा लोक तुमच्याकडे लोकप्रतिनिधी येतो, त्याच्यावर तुम्ही प्रतिक्रिया अगोदर द्या ना. तुम्ही जबाबदारी सांगताय ना, 2.5 महिन्यामध्ये 16,000 बिल झाले, खरंय का? हो माऊली, आता 12,000 पेंटिंग, मी 3,850 भरले ऑलरेडी त्या मीटरवर. तुमची तक्रारीवर काही ऍक्शन नाही, तोडायला सुरू? हो, मी काय म्हणतो, तुम्हाला करायची नाही, ऍक्शन घ्यायची नाही, तक्रार द्यायची. तुम्ही पूर्व कल्पना दिली का? तुम्ही फोन पण केला नाही. माझी ड्युटी, त्यांचं काय म्हणणं आहे, आता जर ते असेल ना तर थेट आम्ही कट करतो. नाही, मग ड्यू डेटच्या अगोदर कट करता का तुम्ही? माझ्या बिलावर ड्यू डेट 11 सप्टेंबरची आहे. मी 11 सप्टेंबरच्या नंतर कट करायला ना. ड्यू डेटच्या अगोदर कसं काय तुम्ही हे करता? किती लोकांची कट करतो? अहो ती सर चालूच होतं त्यांचं. मी बऱ्याच तक्रारी साहेब तुम्हाला सांगू का, मुळात शेख वायरमॅन आहे ना, हा त्याच्या परस्पर मनमानी कारभार कोणाच्याही घरात घुसणे. आता मागे एका आमच्या पाहुण्याच्या घरात घुसलं वायर कट करायला. घरात लेडीज असतात, थोडी सभ्यता बाळगा, घरात कोण आहे कोण नाही ते बघा. तेव्हा पण त्याला सांगितलं समजू, हे चुकीचं आहे. मीटर जर घरात असेल तर त्याने काय करायचं? तुम्ही अगो कल्पना द्या ना, एखाद्याच्या घरात काय डायरेक्ट घुसणार का तुम्ही? बाहेर बोला ना, काहीतरी आवाज द्या. डायरेक्ट घुसणे तुम्ही काय दरोडे कोरी का काय?
बरं एक तर महिला घरी असं दुपारची. ठीक आहे, अजून काही सांगणार थोडं सांग. नाही नाही आव्हान थोडक्यात काय करणार पोलिसांना किंवा ही लोकं जी पोलिसांना बातमी माझं लोकांनी पोलिसांना पाहिली, बघा पोलिसांना हेच आव्हान आहे, कोणताही गुन्हा दाखल होतोय, दुसरी बाजू आता आम्ही तुमच्या मार्फत मांडली, ही दुसरी बाजू समजून घेऊन त्याच्यावर ऍक्शन घेणं अपेक्षित आहे. कारण काय होतं विषय, MSCBचा कारभार घालताना अख्खा तालुका जाणतोय, त्यांच्या बाकीच्या सुखसुविधा नाही, नुसतीच वसुली. बरं वसुली करताय ना, त्याला काहीतरी एक पद्धत ठेवा, पद्धत ठेवता नोटीस द्या किंवा पूर्वकल्पना द्या आणि मग त्यानंतर तुम्ही कारवाई करा. तुम्ही बोलताय एक त्याने ऍक्शन घेताय एक, हे चुकीचं आहे. आणि जे बोलले ना तुम्ही, समजा आता मंदिराचा लाईटचा विषय होता, 15,000 तुम्ही दिलं ना सेटल करून, तुम्ही 15,000च घ्यायला पाहिजे ना, असं विषय. आवाज तो पैसे शेख वायरमॅन आहे ना, त्याला आता एक 15 दिवसापूर्वी आवाज तो मला सांगा, ह्या लोकांना काम करण्याचे पैसे जनतेने द्यायचेत का साहेब, द्यायचेत का नाही द्यायचे? यांचं काम आहे ना, मी स्वतः 3,000 रुपये दिले. कशासाठी दिले असतील? गावातल्या बाबा अडचणी काय लोकांच्या असतील, त्याला बोललो, समजा कनेक्शन आहेत कुठं काय, त्या लोकांना वेळेत जोडायला आले पाहिजे किंवा काय. आपण काय म्हणतोय, आणि यांच्या मागणी प्रत्येक ठिकाणी साहेब, प्रत्येक ठिकाणी यांनी पैसे घेतले. आम्ही बोलत नाही म्हणजे आम्ही काय होतंय, शेवटी लोक काय म्हणतात, जाऊ दे बाबा आपल्याला सोय होती, काय 200-500 रुपयांनी, पण हे माजले. तुम्ही माजवलं ना त्यांना, मग मी तेच म्हणतो ना, 3,000 दिले, अहो कामच करायला मागत नाही म्हणलं, काय करायचं साहेब? तक्रार करा ना. अहो तक्रार करून झाल्या ना त्यांच्या, काय केलं त्यांनी तक्रारी करून? काही होत नाही, तक्रारी केल्या ना काहीच होत नाही. मला हेच म्हणायचं, तक्रारी करून झाल्या, तुमच्यावर झालं ना. झाला ना गुन्हा दाखल. माझं एकच म्हणणं आहे, पोलीस स्टेशनला किंवा PSI साहेबांना, ठीक आहे जरा दुसरी बाजू पण थोडीशी विचारात घ्या, मग त्याच्यावर तुम्हाला काही ऍक्शन घ्यायची तशी घ्या.